नमस्कार मित्रमंडळी, मी आहे पंकज जाधव आणि ही आहे माझी अर्धांगिनी मिसेस पंकज जाधव, दीपाली पंकज जाधव. ओके, सो आज आम्ही खूप खुश आहे. आज माझं स्वप्न जे आम्ही पाहिलं होतं, जे लग्नाच्या अगोदर आम्ही दोघांनी जे ठरवलं होतं, ते आज आम्ही दोघांनी सत्यात उतरताना पाहिलेलं आहे. त्यामुळे आज मी खूप खुश आहे. याच्यामध्ये माझ्या मिसेसचा खूप मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये आणि खूप मोठा पाठिंबा आहे. तिच्याशिवाय इथपर्यंतचा प्रवास मला शक्यच नव्हता. सगळी स्वप्न पूर्ण झालेत, तर तू काय बोलशील तुला काय बोलावंसं वाटतं? सगळ्यात पहिला थँक्यू, माझी पूर्ण स्वप्न पूर्ण केल्याबद्दल. म्हणजे बरीच माझी स्वप्न होती, त्यात सगळेच पूर्ण केलं त्यांनी. जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा आमच्याकडे एक बॅग होती फक्त. आज एवढा मोठा, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यात की मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. आतापर्यंत कुठलीच गोष्ट कमी पडली असं कधीच नाही. यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखादी स्त्री उभी राहते, तसं ही माझी खंबीरपणे पाठीशी उभा राहून माझ्या पाठीमागे तिने सगळा कारभार सांभाळला. कारण मी बरेच कामानिमित्त मी बाहेर देशात असतो. जवळपास 8-9 महिने मी बाहेर जॉब करतो. 2 महिने फक्त मला वेळ यांना द्यायला मिळतो. पण तिने कधीच माझ्याकडे असं कधी हट्ट नाही धरला किंवा कुठल्या गोष्टींचं तिने असं माझ्याकडे कधी मागणी नाही केली. तर तिच्या ह्याच्यातून सगळ्या गोष्टींपासून आम्ही इथंपर्यंत आलो. तिने माघारी सगळ्या गोष्टींचं घराचं स्वप्न जे आहे ते माझ्या माघारी तिने कम्प्लीट करून या सगळ्या गोष्टी तिच्या स्वप्नातल्या सत्यात उभं केल्या. आज तिचा पण मी खूप आभारी आहे की माझ्या माघारी तिने सगळ्या गोष्टी केल्या आणि असंच पुढे देखील आम्ही प्रगती करत राहील. आणि अशीच माझी अपेक्षा आहे की ही देखील माझ्या पाठीशी तशीच उभी राहील आणि देवकृपेने आणि पुढे प्रगती होत राहतील. असेच नवीन आम्ही गोष्टी करत जाईल. तर हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना आणि हीच माझी एक माझ्या एक मान्य आहे की बाबा ती देखील माझ्या पाठीशी उभी राहून आपला संसार सुखाचा पुढे करेल. स्वप्न सगळ्यात मोठं यांचं होतं, कारण यांनी लहानपणापासून स्वतःच असं घरच नव्हतं त्यांचं. ते नेहमी असं भाड्याच्याच घरामध्ये राहत होते. आज त्यांनी स्वतः इतकं कमवलं की त्यांनी स्वतः घर बांधलं आणि स्वतः त्यामध्ये राहायला आलं. म्हणजे सगळी मुलं असे असतात की आई वडिलांचं घर असतं किंवा हे असे आहेत की यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून मी घरापासून बाहेरच आहे जॉबसाठी. आणि प्रत्येक वेळेला आम्ही म्हणजे 300 रुपयाचे भाड्याच्या रूम बसूनचा जो प्रवास होता तो आता आज जवळपास 50 लाख रुपयाच्या फ्लॅटवर मी थांबलेला आहे. आणि अशीच पुढे प्रगती होत राहील अशीच मी एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.